या वारकरी संप्रदायाचं तीर्थक्षेत्र म्हणाल तर आळंदी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर, त्यात बाप पंढरी. आज आपल्या नामयज्ञ सोहळ्यातील जागराचा दिवस, आज कार्तिकी एकादशी. याच कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी सुद्धा असं म्हणतात. आज पंढरपूरची यात्रा. 4 महिने भगवान परमात्मा निद्रावस्थेमध्ये असतात. आजच्या दिवशी भगवान परमात्मा ते निद्रेतून जागे होतात, म्हणून त्याला देवउठणी एकादशी सुद्धा असं म्हणलं जातं. कार्तिकी एकादशी, आषाढी कार्तिकी, महापर्व थोर, भजनाचा गजर करीती तेथे, असं हे पंढरपूर. आणि आपण सध्या कुठं आहोत? कालचं कीर्तन पक्क तुमच्या डोक्यात बसलं. उद्यापर्यंत आपण एवढंच लक्षात ठेवायचं, आपण कुठे? पंढरपुरामध्ये. काय पंढरपूर आहे महाराज? उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. जगद्गुरु शंकराचार्य चंद्रभागेच्या वाहत्या प्रवाहामध्ये उभे राहतात. आणि जगद्गुरु शंकराचार्य चंद्रभागेच्या वाहत्या प्रवाहामध्ये उभे राहिल्यानंतर पांडुरंग परमात्म्याची तेजोमय मूर्ती त्यांच्या दृष्टीस पडली. आणि पांडुरंग परमात्म्याची तेजोमय मूर्ती जगद्गुरु शंकराचार्यांच्या मुखातून शब्द प्रयोग घेऊन बाहेर पडली. तडिद्वाससं नीलमेघाव भासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं, वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम. त्या पांडुरंग परमात्म्याचे आपण पायिक आहोत. खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून 2 भाग्याच्या गोष्टी आहेत. 1 नंबर भाग्य, कोरोना सारख्या महाभयंकर रोगातून सुद्धा, त्या काळातून सुद्धा आपण वाचलो आणि आजपर्यंत जिवंत राहिलो, हे आपलं पहिलं भाग्य. बरे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. कोरोना सारख्या महाभयंकर रोगामध्ये गुणवंताला, बलवंताला, धनवंताला सुद्धा जावं लागलं. पण तुम्ही आम्ही आपलं भाग्य, अशा महाभयंकर रोगातून सुद्धा आपण वाचलो आणि इथपर्यंत जिवंत आलो. खरं तर कोरोना आपल्याला बरंच काही शिकवून गेला. कोरोना आपल्याला खरं आपल्यावर अंतःकरणापासून कोण प्रेम करू शकतं, कोण प्रेम करेल, आपली आप्तेष्ट, आपले नातेवाईक आपल्यावर किती प्रेम करतात
याचं जिवंत उदाहरण सगळ्यांना तुम्ही आम्हाला आपल्या दृष्टीस आणून दिलं की कोण कोणावर किती प्रेम करू शकतो. हो, प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास घडला, तर 14 वर्ष प्रभू रामचंद्र बरोबर सीतामाईंना जावं लागलं आणि सीतामाई गेल्या, आनंदाने स्वीकार केला. पण 14 दिवसाचा क्वारंटाईन अलीकडच्या आपल्या सीतामाईला परवडला नाही. ही अवस्था होती कोरोनामध्ये. आणि दुसरं आपलं भाग्य, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आपण त्या पांडुरंग परमात्म्याचे दास झालोय, आपलं 2 नंबरचं भाग्य. जगाचं अवलोकन करत असताना कधी कधी स्वतःचंही अवलोकन मनुष्याला करता आलं पाहिजे. आपण नेमकं कोणत्या पंथाचे पायिक आहोत. पंथ अनादि असावा, पंथाला अनुभवी संतांची परंपरा असावी, संताला तीर्थक्षेत्र असावं, संताला फल असावं, संताला पंथाला मंत्र असावा, पंथाला फल असावं. वारकरी संप्रदाय अनादि आहे. वेदमार्गी मुनी गेले, त्याची मार्गी चालिलो. वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायामध्ये अनेक अनुभवी संतांनी अवतार घेतला. यादी सांगायला गेलं तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले. साक्षात परब्रह्म तुकोबरांच्या रूपानं या वारकरी संप्रदायामध्ये अवतारला आले. ज्ञानोबराय कोणी दुसरे तिसरे नाहीत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. नाथ महाराज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाहीत. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. अशी अनुभवी संतांची परंपरा या वारकरी संप्रदायाला लाभली. या वारकरी संप्रदायाचं तीर्थक्षेत्र म्हणाल तर आळंदी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर, त्यात बाप पंढरी. आता बाप पंढरी का म्हटलं? काल तुम्ही ऐकलं पंढरीचं महात्म्य. काल ऐकलं ना तुम्ही पंढरीचं महात्म्य. जी पाप कुठेच गेल्यानंतर धुतली जात नाहीत, अशी असणारी पाप सुद्धा नुसतं मुखाने पंढरी पंढरी म्हटल्यानंतर निघून जातात. अवघे जेने पाप नाशे ते हे असे पंढरी. ते हे असे पंढरी. गात जागा गात जागा गात जागा गात जागा. या वारकरी संप्रदायाचा मंत्र म्हणाल तर मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि या वारकरी संप्रदायाचं फल म्हणाल तर ज्या दिवशी मनुष्य वारकरी होतो त्याच दिवशी तो मोक्षाचा अधिकारी होतो. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. ते अधिकारी मोक्षाचे. ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. संप्रदायाचे आपण पायिक आहोत. आणि त्याच पांडुरंग परमात्म्याकडे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून मागणी करतात.